सिद्धिविनायक मंदिरातून 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा गंभीर आरोप. मंदिरातील दान चोरीच्या चौकशीची मागणी. चोरी झालेली नाही, सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण. पक्षचिन्ह आपल्याला आज मिळणार, उद्धव ठाकरेंचा विश्वास. सेना भवनातील बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील. जयकुमार गोरेंचा टोला. दिपकेंमुळे पंतप्रधानांना लपून बसण्याची वेळ. संजय राऊतांचा पलटवार. मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रुचिका सिंगचा अखेर माफीनामा. 0 FIR वादाच्या पार्श्वभूमीवर माफी. जंतर मंतरवरील आंदोलनात केलं होतं आक्षेपार्ह विधान. केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त. घरगुती ग्राहकांना मात्र झळ कायम. PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. केंद्र सरकारकडनं 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुंबईत मोठ्या प्रमाणात मॅनहोल खुले. अनेक ठिकाणी मॅनहोल तुटलेल्या अवस्थेत. मॅनहोल खुले असल्यानं अपघात होण्याची शक्यता. पालघर जिल्ह्यात पावसाचे 23 बळी. महिनाभरात पूर. अतिवृष्टीमुळे 23 जणांनी जीव गमावला. जिल्ह्यात 180 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेची तुरुंगातनं सुटका नाहीच. मुंबई हायकोर्टानं जामिनाची मागणी फेटाळली. तर 2 आठवड्यात तपास पूर्ण करण्याची सरकारची कोर्टात हमी. आणि मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. BMCच्या जलमापक पर्यवेक्षकाला लाच घेताना अटक. विनोद राठोडला 40,000ची लाच घेताना रंगेहात अटक. नमस्कार, मी श्रीकांत. आपलं स्वागत. आणि